डॉक्टर म्हणजे प्राणदाता हे आज अमितजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी किरण पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते सन्माननीय डॉक्टर साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने सन्माननीय मान्यवर इथे उपस्थित आहेत. प्रथमतः डॉक्टर साहेबांचा आदरपूर्वक मला वाटतोय AR पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर आहे, वैद्यकीय क्षेत्र सन्माननीय अतिथी आदरणीय डॉक्टर BG पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. पनवेल प्रीमियर लीग या PPL चे मुख्य सरसेनापती किरणजी पाटील यांच्या पवित्र शुभ असते. डॉक्टर साहेबांच्या अंगावरती वस्त्रालंकार आहे, मायेचं प्रेमाचं उबदार वस्त्र आणि त्याचबरोबर एक गोड आठवण म्हणून PPL 2023 ची एक मोमेंटो, एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातो आहे. तदनंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने क्या बात साऊंड ऑपरेटर, तदनंतर आरिफ पटेल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ही स्पर्धा ना कोणत्या एका जातीची ना कोणत्या एका धर्माची आहे. धर्मनिरपेक्षता ज्या स्पर्धेमधून आपल्याला निश्चित अनुभवायला मिळेल. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय अतिथी आरिफजी पटेल सर यांच्या आदरपूर्वक सन्मानाचा किरणजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आरिफ पटेल किरणजी पाटिल इनके कर कमलों द्वारा या फूलों का गुलदस्ता और एक मोमेंटो देकर आरिफ जी पटेल आपको सम्मानित किया है. तदनंतर या कार्यक्रमातील इतर मान्यवरांचाही आदरपूर्वक सन्मान आपण एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊया मैदानाकडे, जिथे रंगला जाईल एक बिग फाईट मुकाबला प्रसन्न आणि ओंकार नाईक यांच्यामध्ये. हॅलो, थँक्यू सो मच पंडित सर. गणाधीश ज्योतिष सर्व गुणांचा, मुला रंभ हा रंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूल चत्वारवाचा, गमुपंत अनंत या राघवाचा. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या लीगच्या वतीनं त्रिबाण मानाचा मुजरा, ज्यांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं ते राजे शिवछत्रपती राजांना स्पर्धेच्या वतीनं त्रिबाण मानाचा मुजरा. आणि PPL सीझन 3 सुरू झालाय. मैदानावरती लागलाय पहिला धक्का. बॅट्समन शुभम पाटील बॅक टू द डगआउट. थँक्यू. पनवेल प्रीमियर लीग पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग 2023 हे तिसरं शानदार पर्व आपण सर्वजण एन्जॉय करतायत. आणि आज या लीगचं पहिलंच दिवस रात्र म्हणजे अर्थात सुरुवात होती. आजच्या पहिल्या दिवसामध्ये जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडलेत, अर्थात पनवेल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक घरी बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल. आपल्याला मॅच पाहायला मिळते अप्रतिम दोन बलाढ्य टीम मध्ये. एका बाजूला सिद्धार्थ अँड गोल्डी 11 बामणडोंगरी ओमकार नाईकचा संघ, अर्थात दुसऱ्या बाजूला साई कृपा शिवन्या 11 आदई संघाचे संघनायक प्रसन्न पाटील. परंतु प्रसन्न पाटीलचं पहिलं षटक प्रसन्न पाटील दुंद्रे एक्सप्रेस या नावाने ज्याला संबोधलं जातं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का दिलाय टीमला. पहिला खेळाडू बाद झाला शुभम पाटील, बामणडोंगरी संघाकडनं बिलॉंग करणारा न्यू बॅट्समन मैदानावरती येतोय. पंकज घरत खारकोपर संघातनं या खेळाडूला खेळताना पाहिलंय. बॉल येतोय वाईट, पंचांचा इशारा. अतिरिक्त रन्स अकाउंट ओपन झाले टीमचं. धावसंख्या 1 बाद 1. बॅटिंग करत असताना सिद्धार्थ अँड गोल्डी 11 बामणडोंगरी. मेन अंपायरच्या भूमिकेत मिस्टर वॅब्रेट अर्थात सँडी फाल्कर सर मॅन फ्रॉम केवाले. लेग अंपायरच्या भूमिकेत सुनील तांडेल सर मॅन फ्रॉम बेलवली. हे दोन्ही समालोचक पनवेल समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी एका बाजूला. प्रसन्न पाटीलच्या नावाची ओळख आजवर आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिली. तो प्रसन्न पाटील आपल्या नावाची छाप पुन्हा एकदा या ठिकाणी सोडतोय मॅच मध्ये. पहिलंच ओव्हर आणि पहिल्या ओव्हरमध्ये मोठा धक्का दिला शुभम पाटीलच्या नावानं आणि नवीन फलंदाज आता मैदानावरती. बॉल चांगला आहे इथे बॉडीवरती होता, समोर खेळतात सिली मिड ऑफला. रन्स प्राप्त होईल 1 लेग बाय स्वरूपात आणि 1 धावेने संघ पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती.
आज लीगचं पहिलंच दिवस अर्थात दररोज ही स्पर्धा 2 वाजता सर्व टीमला रिपोर्टिंग द्यायची आहे. त्यानंतर खरं तर 2:30 वाजता प्रवीण मॅच स्टार्ट होणार आहे. सर्व संघाने याची नोंद घ्यावी कारण आजचा दिवस म्हणजे उद्घाटन सोहळा होता त्यामुळे थोडासा उशीर झालाय. उद्यापासून परफेक्ट टाइम होती सर्व सामने सुरू होतील. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम. हलक्या त्यानं टॅप केलाय विकेटच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. रन्स प्राप्त झाली 1 सिंगल आणि सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या 3 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं प्रसन्न पाटीचं अगदी सुरेख आहे कारण लेंथ लाईन सुरुवातीलाच आम्ही चर्चा केली. खेळपट्टीवरती आल्यानंतर प्रत्येक खेळाडूनं प्रवीण खरं तर खेळपट्टीचं वर्णन केलं की ही खेळपट्टी फलंदाजाला जेवढी साथ देणार आहे तेवढी ही गोलंदाजाला साथ देणार आहे आणि सुरुवात दाखवली आहे प्रसन्न पाटीलनं. 2 एक्सप्रेस प्रसन्न पाटील पुन्हा एकदा बॉल चांगला पडल्यानंतर डीप राहिलाय. अजून एक डॉट बॉल. ओव्हर समाप्त झाली पहिली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सिद्धार्थ अँड गोल्डी 11 बामण डोंगरी टोटल झाली आहेत 1 बाद 3 धावा. हॅलो थँक्यू प्रवीण. खरं तर आज प्रेक्षकांचा प्रतिसाद पहिल्याच दिवसामध्ये आपल्याला भरभरून लाभलाय. अगदी 2 वर्ष प्रेक्षकांनी आम्हाला खूप चांगला साथ दिला. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. पीडीसीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडलेत प्रवीण खरं तर त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि पनवेल प्रीमियर लीग बद्दल चर्चा गेली बरेच दिवस होत होती अगदी आणि खरं तर प्रवीण पाहिलं की डे नाईट स्वरूपात पहिली अशी लीग आहे जी आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी सज्ज झाला. बॉलिंग मार्कवरती उमेश माई केवाले संघातनं बिलॉंग करणारा हा गोलंदाज अगदी ऑलराऊंडर म्हणून ज्याची भूमिका असते आज टीम मध्ये खेळतो अर्थात साई कृपा शिवण्णा 11 आदई या संघामध्ये तो खेळतोय. दुसरं षटक मार्गस्थ सेकंड पॉवर प्ले. बॉल चांगला फटकाही तेवढाच चांगला. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच सरळ फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर. पीपीएल मधला हा पहिला ब्रँडेड षटकार. थँक्यू. ओपनर ब्लास्टर मैदानावरती प्रवीण रोशन पाटील हा खेळाडू देखील आपण पाहिलाय चिंचपाडा संघातनं खेळताना अगदी विस्फोटक खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. आज अक्षरशः चमकलाय. पहिला सुरुवातीला थोडासा शांत पवित्रा घेतला त्यानंतर अटॅकिंग रूप धारण केलंय. ओव्हर नंबर 2 फेकत असताना गोलंदाज उमेश माईवरती आक्रमण चढवलाय. वेलकम टू द ग्राउंड. चांगला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न हलक्यातनं क्लिक केलं जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. दूरवरनं क्षेत्ररक्षक आलेत बॉल फेकतील तोपर्यंत 2 धावा. एका ऍक्शन मध्ये बॉल कलेक्ट करू शकले नाही. कदाचित डिसिजन क्लोज होऊ शकला असता. 2 धावा प्राप्त झाल्या. 2 धावेने संघ पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. पहिलं षटक अगदी खूप चांगलं राहिलं प्रसन्न पाटीलचं ज्यानं 1 विकेट घेतली महत्वाची विकेट. खरं तर सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर बाद झाला मैदानावरती शुभम पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. जरी पहिला बॉल त्याच्याकडनं चुकीचा राहिला कारण पहिला बॉल प्रवीण पाहिलं की ओव्हर पिच होता त्याच्यावरती आक्रमण चढवलं. रोशन ऑन अ स्ट्राईक. टोटल स्कोर 11 रन लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. पॉवर प्ले सेकंड सुरू आपण पाहतोय. 2-3 खेळाडू बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल उडवला हवेत परंतु चाललाय पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. रोशन पाटील ठोकतोय दुसरा षटकार. थँक्यू प्रवीण. 5 षटकांची लढत आहे.
कितीपर्यंत धावा व्हायला हव्यात की जेणेकरून मॅच रफ अँड टफ होईल. खेळपट्टी चांगली आहे, प्रत्येकानं वर्णन केलं, आल्याला अगदी प्रशंसा केली. काय सांगशील या मॅच बद्दल की 5 षटकामध्ये कितीपर्यंत स्कोर व्हायला हवा? यस डेफिनेटली योगेश मडवी सर, आज आपण या स्पर्धेचा विचार केला तर तिसरं वर्ष आणि पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची अल्लोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्या तमाम जमलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही पनवेल प्रीमियर लीग संस्थापक खऱ्या अर्थाने संदीप वासकर, अध्यक्ष किरणजी पाटील सर आणि योगेश मडवी सर उपाध्यक्ष आणि संपूर्ण पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत. अब बात जा बिल्कुल आपने सही छेड़ी थी कि 5 ओवर में कम से कम यहाँ पर 70-80 तक जाना चाहेगी पहले सत्र में बामन डोंगरी 11 टीम, क्योंकि सिक्सर की बॉल है जहां पर विकेट भी 24 की रखी गई है. शायद बेनिफिट मिले गेंदबाजों को, लेकिन शुरुआत बेटर देते हुए बाला. येस डेफिनेटली प्रवीण, खूप चांगला मॅच होणार आहे, परंतु इथे हा चेंडू फॅटबती होता. हलकंसं अपील पंचांकडे केलं, परंतु सुनील तांडे सरांनी सांगितलं की चेंडू लेग स्टंपच्या थोडा बाहेर जातोय आणि त्यानंतर इथे एक सिंगल प्राप्त झाली. सिंगल बरोबर संघ टोटल पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. यस योगेश मडवी सर, जिस तरीके से पंडित सर ने कहा था कि ये खारगर सिटी बिल्कुल शंघाई सिटी नजर आ रही है. इतना बड़ा डेवलपमेंट आप देख सकते हैं इस एरिया में, बड़े बड़े टॉवर्स है और उनके बीचों बीच बसा हुआ एक बढ़िया मैदान. प्रवीण, अगदी पाहिलं तर आता मेट्रो ट्रेन देखील सुरू झाली कालपासून आणि अगदी प्रेक्षक आता खूप संख्येने येतील. सुरेख चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये फेकण्याचा प्रयत्न, कॉल व्यवस्थित नव्हता, कदाचित आता रनआउटचा धोका होता परंतु टळलाय आणि इथे ओव्हर देखील समाप्त झाली. थोडीशी मागणी षटक आलाय. या ओव्हरमध्ये धावा आल्या टोटल 15 आणि एकूण धावसंख्या जर पाहिली स्कोर बोर्ड होती 9.00. हे सरासरी गाठत असताना टीम साई कुर्वा संघाविरुद्ध खेळताना सिद्धार्थ अँड गोल्डी 11 बामन डोंगरी संघ 18 पोहोचलाय. येस, आणि त्याचबरोबर अतिथी कक्षातील सन्माननीय मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान असेल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी, सबका साथ सबका विकास, आदरणीय प्रभाकरजी जोशी उद्याच्या एका टीमचे संघ मालक आहेत आणि आज त्या उदात्त भावनेतून तुम्ही एक संघ खरेदी केला होता, परंतु आजच उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपला आदरपूर्वक सन्मान आमचे अध्यक्ष किरणजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते तुमच्या अंगावरती वस्त्रालंकार आहे. मायेचा आणि प्रेमाचा उपदार, त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद प्रभाकरजी जोशी. तदनंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस सन्माननीय विनोददादा घरत. खरं तर मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे संबंध आणि अगदी ज्यांच्या उपस्थितीतून आमचे कैक कार्यक्रम या ठिकाणी नावारूपाला आले असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. विनोददादा घरत, सचिनजी वासकर यांच्या समवेत ही जोडी आहे खरं तर मैत्रीपूर्ण असणारी. त्याचबरोबर आज या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपलं येणं स्वाभाविक होतं आणि म्हणून आपला हा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जातोय. तदनंतर या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सन्माननीय अतिथी काही क्षणानंतर त्यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व पाहुण्यांचं देखील स्वागत. प्रवीण, खरं तर खेळपट्टीचा सुरुवातीला उद्घाटन समारंभामध्ये विनोददादांनी सांगितलं की या खेळपट्टीवरती धावांचा अगदी वर्षाव होणार आहे. कारण विनोददादांनी बॅटिंग केली, सांगितलं की या खेळपट्टीवरती खूप धावा होणार आहे आणि अगदी विनोददादा तुमचं म्हणणं रास्त ठरलंय. धावसंख्या येते टोटल येते चौकार आणि पहिला बॉलवरती स्वागत झालं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, चौकार ठोकलाय. प्रतीक पाटीलचा हा चेंडू पुन्हा एकदा अपर कटच्या माध्यमातून सरळ फेकून दिलाय कव्हर सीमारेखेच्या बाहेर. ब्रँडेड षटकार. अगदी अगदी रोशन आता तापलाय. खरं तर त्याची बॅटिंग तापली प्रवीण आणि प्रतीकवरती आक्रमण चढवलंय. प्रतीक सुरेख गोलंदाजी असं वाटलं होतं की या मॅच मध्ये कमबॅक देईल, पण पहिला षटक पाहिला प्रसन्न पाटीलनं फेकलं. सेकंड ओव्हर आपण पाहिलं उमेश माळीनं फेकलं. लीग मधला एक नियम आहे की 5 गोलंदाज आणि 5 ओव्हर. काय सांगते प्रवीण, अगदी योग्य डिसिजन. यस सर डेफिनेटली, अगर बात करेंगे 5 ओवर 5 बॉलर, लेकिन यहाँ पर आप देख सकते हैं बल्लेबाजी बाला नहीं रोक पाएंगे योगेश मडवी सर. 5 ओवर में 5 बॉलर यानी कि सेकंड इनिंग्स में जो आने वाली टीम है शायद उसको बेनिफिट हो सकता है, क्योंकि 5 बॉलर कई टीमों ने ज्यादातर बढ़िया बॉलर लिए जरूर 4 तक, लेकिन 5वां जो बॉलर होगा वो शायद बेनिफिट हो सकता है.
येस, पार्ट टाइम गोलंदाज वापरावा लागेल आणि खरं तर प्रवीण सेकंड इनिंग मध्ये देखील ती मजा येऊ शकते. चौकार आलाय, आक्रमण सुरू झालंय, चौकार षटकार मैदानावरती बॅटिंग करत असताना रोशन पाटील इथे आक्रमक झालाय. धावसंख्या 32. पुन्हा एकदा बॉल सरळ जातोय लॉंग ऑन सीमा रेखेच्या बाहेर. अजून एक ब्रँडेड षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 4 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. थँक्यू टीचे रोशन पाटील. 4 षटकार, त्यानंतर त्याच्या बॅट मधून 1 चौकार आलाय. 10 बॉल मध्ये त्यानं 35 धावेची आपलातून इनिंग साकारली मैदानावरती. टोटल स्कोरवरती लागलाय 38 विथ लॉस ऑफ 1 विकेट. बॅटची एज विकेटच्या पाठीमागे रन्स प्राप्त झाली 1. अगदी वेगानं सिंगल प्राप्त करते. सिंगल बरोबर टीम टोटल 39. सुरुवातीला प्रवीण पहिल्या ओव्हरमध्ये अगदी प्रसन्न पाटीलनं त्यांना बांधून ठेवलं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिला. 1 सलामीवीर त्यांना बाद केला आणि असं वाटलं होतं की या खेळपट्टीवर आता गोलंदाजी चालणार की काय, परंतु त्याचं चित्र बदललं. सेकंड ओव्हरमध्ये अटॅकिंग रूप धारण झालं. चांगला बॉल आहे, पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतो, आउट स्विंग झालाय आणि ते फलंदाजाला बीट केलं आणि ओव्हर नंबर इथे 3 समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावपळकावरती लागली आहे. बॅटिंग करत असताना सिद्धार्थ अँड गोल्डी 11 बामण डोंगरी संघाची टोटल 39. विकेट गेला 1. कुणाल शेळके, मी किरण पाटील यांना विनंती करेन. कुणाल वैभव, प्रवीणजी टेंबे यांना विनंती असेल. कुणाल शेळके, कुणालजी शेळके आदई या ठिकाणी उपस्थित आहेत. तदनंतर रोशनजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. तर जाऊया मैदानाकडे. थँक्यू सो मच. सर्व पाहुण्यांचे ते मान सन्मान करणं आपली भारतीय संस्कृती आहे. अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि पीपीएलच्या माध्यमातून आमचे सर्व मेंबर्स त्या ठिकाणी उपस्थित, पीपीएल कमिटी उपस्थित आहे. त्यांच्या शुभाचे हा सन्मान सोहळा व्यासपीठावरती केला जातो आहे. 39 13.00 ही सरासरी गाठत असताना 39 धावा. चांगला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित टायमिंग नाहीये. रन्स प्राप्त झाली. सिंगल डबल साठी धावतायत आणि ओव्हर थ्रो प्रसन्न पाटीलने चूक केली आहे. कदाचित प्रवीण हा थ्रो देखील जास्तच उंचीचा होता. प्रसन्नानं प्रयत्न केला पकडण्याचा, परंतु इथे 2 धावा प्राप्त झाल्या.
धावसंख्या 41. एका बाजूला आपण पाहिलं तर रोशन पाटील अगदी ज्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळेल 4 आणि त्यानंतर एक चौकार त्याने ठोकलाय. एकूण 12 मध्ये त्याने 38 इनिंग केली आहे. APL सीझन सुरू झाले, तिसरं अगदी डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण प्रवीण पाहतोय आणि त्या लीग मधलं पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला मॅच अगदी 50 धावेकडे वळत असताना रोशन पाटील आपण पाहतोय. यावेळीचा बॉल इथे मात्र विकेट प्राप्त झाली आहे. ज्या खेळाडूने अक्षरशः इथे धावांचा धुमाकूळ गाजवली तो बॅट्समन रोशन पाटील. बॅक टू द डगआउट. 38 धावेची शानदार झुंजार इनिंग मैदानावरती साकारत असताना हा खेळाडू बाद झालाय. हो, थँक्यू डीजे योगेश पडवी सर. आपण विचार केला तर या पनवेल प्रीमियर लीगची ज्या पद्धतीने आपण चर्चा करतो की डे नाईट ही पहिली स्पर्धा लीग, परंतु या पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून जी सामाजिक कार्य देखील केली जातात पंडित सर, 2019ला खऱ्या अर्थानं मोसारे येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी देखील साहित्य वाटप करण्यात आलं. 2020ला देखील शिरवली येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं साहित्य वाटप. 2021 वावंजे येथील खानाचा बंगला. 2022-23 अशा भरपूर ठिकाणी हे कार्यक्रम केले गेले. फक्त पनवेल समालोचक असोसिएशन नुसती नावासाठी नाही तर एक संपूर्ण कार्य देखील असोसिएशनच्या माध्यमातून केलं जात आहे. हे समाज कार्य प्रवीण खरं तर पूर्ण असोसिएशनच्या माध्यमातून केलं जात आहे. आज त्याचमुळे आपण पाहतोय एक मोठं क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला पनवेल प्रीमियर लीग या स्वरूपात डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही लीग पाहायला मिळते. परंतु इथे पहिला सामना आणि लगातार धक्के लागलेत. रोशन बाद झाल्यानंतर बाद होतोय अनिकेत कोहली. बॅक टू द डगआउट. लगातारचा हा दुसरा धक्का. प्रवीण नेक्स्ट मॅच आपण टॉस करण्यासाठी आमंत्रित करूया दोन्ही कॅप्टन्सला, अर्थात रुद्रांश अँड चेतन स्मोदी स्कीमर्स फॅमिली पनवेल. कॅप्टन असेल विश्वजित मात्रे उर्फ आव्या आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवले. कॅप्टन असेल प्रमोद घरत. दोन्ही कॅप्टनला विनंती करेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. नेक्स्ट लढतीमध्ये देखील आपण विश्वजित मात्रे अर्थात आव्याला पाहणार, त्यानंतर प्रमोद घरत ओवलेला आपण पाहणार. अगदी खूप चांगली मॅच असेल नेक्स्ट मॅच देखील. परंतु प्रवीण प्रेक्षकांमध्ये चर्चा होती बऱ्याच दिवस की त्यांनाही शॉक बसला की डे नाईट स्वरूपामध्ये ही लीग असू शकते का, आणि खरंच त्यांना सांगितलं की ही लीग डे नाईट स्वरूपामध्ये आहे. बिल्कुल योगेश सर, डे नाइट के साथ साथ लीग के साथ साथ ग्रामीण टीमों को भी मौका दिया. ग्रामीण बिग बैश धमाका नजर आएगा. साथ में 40+ के खिलाड़ी भी अपना दमखम दिखाते हुए नजर आएंगे. यानी कि लाखों के लगभग 14-15 लाख जो कैश प्राइज होंगे, 2 व्हीलर्स होंगे, LED होंगे, ट्रॉफी चमचमाती हुई. हमारे आखिरी उदय सम्राट स्वर्गीय दिबा पाटिल साहब, इनकी ये ट्रॉफी एयरपोर्ट की बिल्कुल आपको नजर आती हुई. गोलंदाज या सेकंड लगातार विकेट. परंतु इथे काय जबरदस्त फटका चालला इनसाइड आउटचा. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं सीमा रेषा बाहेर नरेंद्र मस्कर नारपोलीनं ठोकलाय षटकार. दोन विकेट नंतर षटकाराला काय जबरदस्त आक्रमण चढवलं हा नारपोलीचा खेळाडू अर्थात नरेंद्र मस्कर तुम्हाला पाहायला मिळतो खेळपट्टीवरती. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. उंची जास्त, लांबी देखील जास्त, परंतु हा बॉल अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला होता. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. आणि याचबरोबर सिद्धार्थ अँड गोल्डी बामणडोंगरी संघाचं अर्धशतक झालंय कंप्लीट. 53. 53 धाबा स्कोरबोर्डती लागल्यात. आक्रमण खरं तर सुरुवातीपासून रोशन पाटीलनं केलं. सुरुवातीला आपण पाहिलं तर शुभम लवकर बाद झाला, त्यानंतर पंकज लवकर बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय पंकज मैदानावरती आहे. त्यानंतर आपण पाहतोय अनिकेत कोहली बाद झाला.
2 खेळाडू मैदानावरती 3 बाद 53 ही स्कोर आपण पाहतोय स्कोर बोर्ड होती. चौथं षटक, अंतिम बॉल, 2 बॉल 2 विकेट. आता 2 बॉल 2 षटकार आलेत. बारी बारी सबकी बारी आणि ते एक धाव कंप्लीट केली. एका धावेनं स्कोर झालाय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 54 4 षटकांचा खेळ समाप्त. धन्यवाद सुहाजी गोंदले. तुषारजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रवीण टेंबे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते तुषारजी म्हात्रे साहेबांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर मिथुन नाईक यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. PPL सीझन 3 2023 2023 महापर्व आहे. डे नाईटचा थरार आहे. पहिला दिवस आहे. पहिला सामना आहे. फर्स्ट बिग फाईट. पहिली तदनंतर सन्माननीय मिथुनजी नाईक यांचा आदरपूर्वक सन्मान. किरणजी शेलके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आदरातिथ्य सन्मान PPLच्या माध्यमानं. खरं तर या सर्व संघ मालकांचा सन्मान आम्ही मेगा प्लेअर ऑक्शनच्या दिवशी छाया रिसॉर्ट्स मानगरच्या मंचावरती केला. परंतु तरीही आपली उदात्त भावना पाहून येणाऱ्या प्रत्येक संघ मालकाचा सन्मान मानपूर्वक या ठिकाणी या मंचावरती केला जाईल. आदरणीय किरणजी शेलके यांनाच अगदी या वेळेला अगदी छान सहा षटकाराच्या साह्यानं सन्मान आहे त्यांचा, किरणजी शेलके. आणि त्याचबरोबर त्यांचाही मानसन्मान प्रवीण टेंबे यांना विनंती असेल किरणजी शेलके यांचा आदरपूर्वक सन्मान. संतोषजी सन्माननीय संतोषजी घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते किरण शेलके यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. समालोचक असोसिएशनचे सेक्रेटरी संतोष घरत. जाऊया मैदानाकडे. याच दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्तानं PPLला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते, क्रिकेट आणि क्रिकेटवरती असणारं प्रेम त्यांचं पाहिलंय मी 2013 उरण लेदर प्रीमियर लीगचा थरार जवळजवळ 10 ते 15 वर्षापूर्वी. आणि त्याच्यासाठी सर्वात मोठं योगदान ज्यांचं होतं आदरणीय परेशदादा ठाकूर यांचं शुभागमन. त्यांच्या समवेत स्थायी समितीचे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती सन्माननीय प्रवीणदादा पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं मनापासून सहर्ष. तदनंतर सचिनजी टिके क्राईम ब्रांच यांचं शुभागमन आहे. अधिकारी आहेत सचिनजी टिके यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्यांना विनंती असेल प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. तर जाऊया साऊंड ऑपरेटरकडे. सन्माननीय मान्यवर आदरणीय परेशदादा ठाकूर यांच्या स्वागतासाठी ऐकूया एक छानसं गीत. स्वागतम सुस्वागतम परेशदादा ठाकूर. सभागृह नेता म्हणून पनवेलच्या राजकीय पटलावरती असणारं आपलं योगदान पनवेलच्या विकासासाठी. आणि प्रवीणदादा खारघर प्रीमियर लीगचं एक यशस्वी आयोजन ज्यांच्या माध्यमानं झालं. अद्यावत आणि उचब्रू लोकांची वस्ती खारघर आणि या खारघरला एक नगरसेवक म्हणून ज्यांचं नेतृत्व लाभलं गेलं ते आदरणीय प्रवीणदादा यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत केलं जातो आहे. जाऊया मैदानाकडे आणि त्याच्यानंतर अगदी आपल्याला सन्माननीय मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती पाहायला मिळेल. 63 धावा प्लस 1 अजून जॉईन झाली त्या ठिकाणी. धावसंख्या स्कोर बोर्ड होती. यस दोन्ही पंच डिसिजन देतील. योग्य जो डिसिजन असेल बघा खेळाडू पंचांशी बाधावत करू नका. डिसिजन तुम्हाला योग्य तो असेल मिळेलच त्या ठिकाणी. सँडी पार्कर सर आणि त्यानंतर सुनील तांडेल सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये.
3 बॉल झालेत तर 63 चौथ्या बॉलचं डिसिजन पेंडिंग आहे. खरं तर पाहिलं प्रवीण सुरुवातीला सांगितलं होतं की 65-70 धावेचं टार्गेट प्रत्येक मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. येस, खरं तर योगेश, तुमच्या आणि माझ्या, कारण पनवेल काय उरण काय, आज सदायत पनवेलमध्ये रामराज्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. लव आणि कुश, प्रशांतदादा ठाकूर आणि परेशदादा ठाकूर यांच्या नेतृत्वात महानगरपालिका आणि पनवेलचा 188 विधानसभा मतदारसंघ, चोखंदल, पारदर्शकता, त्याचबरोबर जनसामान्यांची असणारी सामाजिक जाणीवपूर्वक ज्यांच्या मनात आहे, दातृत्व काय हे ज्यांच्या पिताश्रींकडे पाहिल्यानंतर, आणि म्हणूनच मी उल्लेख करतो, उरण हा माझा मतदारसंघ नाही ही भावनाच कधी ज्यांची नव्हती, जनसामान्यांसाठी अगदी इंग्रजी माध्यमातील शिक्षण घेता यावं याच्यासाठी सन्माननीय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी पनवेलला ज्या वेळेला पटसंख्या होती फक्त 9, तेव्हा जवळजवळ 10 कोटी रकमेची भागुबाई चांगू ठाकूर विद्यालय या उरणकरांसाठी दिलं. हे शैक्षणिक कार्य ज्यांना रयत माऊली असंही म्हटलं जातो आहे, आणि त्यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या संस्कारात निपुण होऊन पनवेलच्या महानगरपालिकेवरती एक सभागृह नेता म्हणून काम पाहताना अगदी असणारी त्यांची सामाजिक बांधिलकी त्यांच्या उपस्थितीतून या ठिकाणी जाणवतोय. युवकांवरती असणार प्रेम, युवकांबद्दल असणारी अगदी आत्मीयता ज्यांच्या उपस्थितीतून अनेक मंचांवरती आम्ही पाहतोय, असे आदरणीय परेशदादा ठाकूर. मला आठवतोय तो दिवस ज्या दिवशी पनवेलकरांना सुद्धा अनेक पायाभूत आणि भौतिक सुविधा आणि पनवेलचं चित्र ज्यांच्या कारकिर्दीत पूर्ण बदललं गेलं. कारण 2016 पर्यंत पनवेल ही नगरपालिका होती आणि पनवेलच्या नगर महानगरपालिकेमध्ये झालं, आणि त्या पनवेलचा विकास हा आदरणीय सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचे चिरंजीव आणि तथा आपल्या पनवेलचे लोकप्रिय युवा नेतृत्व, शांत, संयमी आणि विनम्रता ज्यांच्या अगदी व्यक्तिमत्वात पाहायला मिळतो आहे, अशा प्रशांतदादा ठाकूर या दोन्ही सुपुत्रांच्या माध्यमाने या पनवेलचा विकास रन आहे, एक रन होईल पूर्ण त्या ठिकाणी 22 स्वरूपात रन प्राप्त होते आणि सिंगल बरोबर आता टीमची टोटल 64 होती. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. अगदी आज पहिल्याच दिवसामध्ये प्रवीण मान्यवरांचा देखील खूप मोठा प्रतिसाद लाभलाय. अगदी मंचावरती जर पाहिलं, व्यासपीठावरती आमचं व्यासपीठ गजबजून भरलंय. सर्व मान्यवरांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय. 2 बॉल शिल्लक असतील शेवटच्या अंतिम षटकामध्ये. चांगला बॉल ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय, रन्स प्राप्त होत नाहीये. अजून एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या 64. अगदी खूप चांगलं मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना, कारण या खेळपट्टीवरती 50+ जेव्हा रन होती ना प्रवीण, तर कुठेतरी चांगली मॅच पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांना तेच हवं असतं की रफ अँड टफ मॅच कशी बघायला मिळेल. तर एकूण स्कोर झाले 64. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा अंतिम बॉल चांगलाय, फटकाही तेवढाच चांगलाय. चाललाय प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायला लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर. अंतिम बॉल वरती षटकार आणि षटकाराबरोबर टीमची टोटल 70 धावा. पहिल्याच मॅच मध्ये प्रवीण सिद्धार्थ अँड गोल्डी बामणडोंगरी संघानं 70 धावा उभारले. 71 धावेचं आव्हान उभं केलंय या मॅच मध्ये साई कृपा शिवन्या आदई संघासमोर. तर नेक्स्ट मॅच साठी आम्ही आमंत्रित करतोय रुद्रांश अँड चेतन स्मृती स्कीमर फॅमिली पनवेल. कॅप्टन असेल विश्वजित म्हात्रे आणि त्यानंतर सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवले कॅप्टन असेल प्रमोद घरत. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी जॉईन होतील आणि तिथे टॉस केला जाईल. तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती बघूया. येस, कार्यक्रमाच्या सन्माननीय मान्यवरांमधून खरं तर मी आवर्जून उल्लेख करेन परेश दादा, परवाच्या दिवशी झाला शुभारंभ कामोठे महोत्सवचा. जय पावणेकर यांच्या निमित्तानं अगदी यांच्या कल्पक बुद्धीतून 12व्या वर्षातील हा पदार्पण करतोय कामोठे महोत्सव सोनारी मैदानावरती. त्या मैदानाचा एक इश्यू झाला गेल्या वर्षी. ज्या मैदानावर कामोठे महोत्सव होईल की नाही हा सर्वात मोठा प्रश्न माझ्या कामोठेमधील त्या आयोजकांच्या मनामध्ये पडला होता. तिथं होणारा अगदी तो काम थांबवून 1 डिसेंबर पर्यंत त्या कामाला पूर्णविराम देऊन तो कामोठेकरांना अग्रिकराडी कामोठ्याचा महोत्सव पाहायला मिळाला. हे होतं युवकांबद्दलचं आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रातील कलाकारांबद्दलचं तुमचं प्रेम. मला आठवतोय 2011-12ला उरण हे आपलं मतदारसंघ आहे का याचा विचार न करताना लेदर क्रिकेटच्या UPLचा एक थरार होता.
जवळजवळ 2010ला त्यावेळेस 3.5 ते 4 लाख रक्कम हे आपल्या माध्यमातून सन्माननीय परेशदादा माध्यमातून UPL साठी प्राप्त झाली होती. असे अनेक कार्य असणारा असा हा आपला सर्वांचा अगदी लाडका सभागृह नेता परेशदादा ठाकूर. मी किरण पाटील अध्यक्ष यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते पनवेलच्या या नवीन अगदी म्हणण्यापेक्षा अगदी चकचकीत शहराचं पुनश्च अगदी छानसा विकास ज्यांच्या माध्यमानं होतोय अशा परेशदादा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्या सन्मानासाठी या ठिकाणी. खरं तर आपली उपस्थिती आम्हास अपेक्षित होती आणि उद्घाटन सोहळ्यानंतर उशिरा का होईना या कार्यक्रमात सन्माननीय परेशदादा ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय. तदनंतर या कार्यक्रमात सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती सन्माननीय प्रवीण दादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते खारघर या मतदारसंघाचं नेतृत्व महानगरपालिकेत करणारे एक यशस्वी नगरसेवक नगरपालिकेत नगरसेवकासाठी अगदी ज्या वेळेला चंग बांधला ते व्हॉट डिड इट इम्पॉसिबल भारतीय जनता पार्टी खारघर विभागाचे अध्यक्ष सबका साथ सबका विकास BJP खारघर विभागाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण दादा पाटील. मी सन्माननीय परेशदादांना विनंती करेन की आमच्या या PPL ला शुभेच्छा द्याव्यात. रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पनवेल समालोचन असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2023 च्या या सामन्यांच्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर आपल्या पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि भारतीय जनता पार्टी खारघरचे अध्यक्ष माननीय प्रवीण पाटीलजी, त्याचबरोबर या इथे उपस्थित असलेले आयोजक माननीय सचिन वास्करजी, सर्व सहकारी, आणखीन कोण याच्यामध्ये पनवेल समालोचक असोसिएशन ह्यांनी या इथे अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने नीटनेटक्या पद्धतीने असे इथे क्रिकेटचे सामने या इथे आयोजित करण्यात आलेले आहेत. क्रिकेटच्या या उद्घाटनासाठी म्हणून बोलवलेलं होतं, परंतु काही कार्यक्रमांच्यामुळे तिथे उशीर झाला आणि त्यामुळे येऊ शकलो नाही. हे खरोखर माझ्यासाठी दुर्दैव आहे, कारण अतिशय सुंदर अशा पद्धतीने अतिशय नीटनेटक्या पद्धतीने अशा प्रकारे या इथे सामन्यांचं आयोजन केलेलं दिसतंय आणि हे सामने हे पुढील 10 दिवस चालणार आहेत. खरोखर 11 दिवस इथे सामने चालणार आहेत. एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये हे सामने इथे चालणार, डे नाईट मॅचेस चालणार आणि नक्कीच याच्यामुळे जास्तीत जास्त संघांना खेळण्यासाठी संधीसुद्धा भेटणार आहे, ज्याच्यामुळे खेळसुद्धा बहरतो, खेळाडूसुद्धा तयार होतात आणि त्याचबरोबरीने इथे प्रेक्षकांना सुद्धा एक मोठी अशी पर्वणी प्राप्त होते. आणि याच्याबद्दल पनवेल समालोचन असोसिएशनचं मी या इथे अभिनंदन करतो. अतिशय सुंदर असे सामने आपण आयोजित केलेले आहेत. पुढील काळात सुद्धा अशाच प्रकारे आपण सामने चालू ठेवावेत आणि आम्हाला आपण या इथं बोलत राहावं आणि आम्हा सर्व प्रेक्षकांना हे सामने पाहण्याची आपण पर्वणी देत राहावी. एवढंच मी सांगेन. आपल्याला या सामन्यांसाठी आणि पुढील काळासाठी मी इथं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद. तर चला विश्वजित म्हात्रे आपण लगेच टॉस करण्यासाठी यावं. युवा नेते खारघर शुभ सोमनाथ पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. खरं तर या कार्यक्रमास आपण पाहू शकताय सेकंड मॅच, सेकंड बिग फाईट. प्रमोद घरत सोबत असेल विश्वजित आब्या. Here is a toss. Tail is called Pramod Gharat. Siddhivinayak Enterprises Ole and toss won is सिद्धिविनायक ओले संघ टॉस जिंकला. संघनायकच्या सोबत आपण जोडले गेलो. प्रमोद घरत PPL सीझन 3 डब्बल धमाका. भारतातील सर तुम्हाला मी सांगतो भारतातील पहिली अशी समालोचक असोसिएशन आहे जी सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करते आणि आपण हे जे बॅनर बघतो दरवर्षी न चुकता या स्पर्धेतून जो प्रॉफिट मिळतो ना संपूर्ण समाजसेवेला वापरला जातो. ही एकमेव असोसिएशन. एकदा जोरदार टाळ्या गाईज. प्रमोद दादा काय म्हणाल, तुम्हाला ही संकल्पना ही स्पर्धा कशी वाटते? डे नाईट डबल धमाका यावर्षी. पहिल्यांदा झाले नाईट. ही संकल्पना चांगली आहे आणि तुम्ही जो डोनेशन भेटतो तुम्ही जो गरजू मुलांना जो डोनेशन करता ते एकदम चांगली संकल्पना आहे.
डेफिनेटली 5 षटकांचा सामना आहे. काय निर्णय घेणार, गोलंदाजी की फलंदाजी? हा गोलंदाजीत घेणार मी. गोलंदाजी. खूप चांगली विकेट आहे, आयोजन खूप सुंदर आहे, डगआउट्स, पवेलियन आणि प्रेक्षक तुम्हाला आज भरपूर बघायला येतील. जसे जसं वेळ जाईल, काय म्हणाल, अगदी तुमचे फॅन्स देखील येतील प्रमोद दादा. हो नक्कीच प्रेक्षक बघायला येणारच आहेत मॅच. पण ग्राउंड खूप छान झाला आहे. येस, थँक्यू सो मच. नेक्स्ट कॅप्टन अर्थात स्कीमर्स फॅमिली पनवेल संघाचा संघनायक विश्वजित म्हात्रे. अभ्या, तुला कसं वाटला डबल धमाका PPL सीझन 3 टॉस बॉक्समध्ये आपण आहोत. ही ट्रॉफी बघा, आपलं स्वप्न स्वर्गीय दिबा पटेल साहेबांचं नावाने एअरपोर्ट विमानतळ ते आता पूर्ण झालंय. कसं वाटलं तुम्हाला संपूर्ण स्पर्धा? आयोजन खूप सुंदर आहे. खरं तर मेट्रोच्या उद्घाटनामुळे सामने थोडे पुरे होणार होते, तर आम्हाला असं वाटत होतं की पुढे नको जायला, मॅच व्हाव्यात टायमावर. आणि कारण की इथे खेळण्यासाठी आम्ही उत्सुक असतो आणि मॅच टायमावर झालं त्याबद्दल चांगलं वाटते. संघनायक प्रमोद गरत तुमच्यासोबत तुमच्या समोर आहेत, ऑपोजिशन. काय म्हणाल त्यांच्याबद्दल? अगदी अनुभवी खेळाडू आहेत तुमच्याच विभागातील, ओवले अँड दापोली. खरं तर लेजंड खेळाडू आहे, त्यांची बॅटिंग बघून बघून आम्ही शिकलो. म्हणजे जेव्हा ते खेळायचे ते आम्ही छोटे मॅच बघायला जायचो, तर आत्ता सुद्धा त्यांच्यासोबत मॅच आहे, तर त्याच्यासोबत खेळताना मजा येईल. येस, थँक्यू सो मच. धन्यवाद. सो न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. टीम सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवले won the toss and choose to bowling. Over to commentary box. योगेश मडवी सर, उपाध्यक्ष, and प्रवीण गायकर सर. थँक्यू. तर थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड आगरी कोली कराड्यांची कुलस्वामिनी आई एकवीरा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. आज खऱ्या अर्थानं पनवेल प्रीमियर लीग सीझन 3 6 धमाका तुम्ही पाहताय आणि डे नाईट या स्पर्धेची संकल्पना तुम्ही पाहताय. आणि जमलेल्या तमाम क्रिकेट रसिक मायबापांचं आम्ही पुन्हा एकदा पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. प्रवीण, याच दरम्यान सचिनजी टिके, प्लीज आपल्याला परत एकदा विनंती आहे. क्राईम ब्रांच खरं तर ऑफिसर्स आहेत क्राईम ब्रांचचे, त्यांना विनंती असेल, टिके सर प्लीज आपण सन्माननीय अतिथि कक्षात विराजमान व्हायचं आहे. ओ टू कॉम बॉक्स प्रवीण. तो थैंक यू. चलते हैं मैदान की तरफ. सेकंड इनिंग्स की पहली गेंद जहां पर रनों को चेस करने उतरी है अदई टीम. पहली गेंद लॉफ करने का प्रयास, मिसफील्ड जरूर हुई है वहां पर एक्स्ट्रा कवर की तरफ. खिलाड़ी थे आई थिंक साहिल मिसाल थे जो बिंगारी गांव से बिलोंग करते हैं और ये रन बल्लेबाज के नाम पर आते हुए आरंभिक बल्लेबाज आप देख सकते हैं अजित मुंगा जी, मैन फ्रॉम ओवले, और उनका साथ देंगे सुशांत शिल के आदई. एक नई शाम आज हम आपके नाम करते हैं, आपके पेश खुशी का ये जाम करते हैं. आप भी तालियों से स्वागत करा सभी का. हम ये आज इस पनवेल प्रीमियर लीग का आगाज करते हैं. चलिए, टारगेट है टोटल जीतने के लिए 30 गेंदों में 71 रनों का और शुरुआत मात्र 2 रनों के साथ होती हुई. अजीत मुंगा जी की ये शॉट आर्म पुल करने का प्रयास, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से गेंद को निकाला साइड स्क्रीन की तरफ. अजीत के बल्ले से 4 रन. जबरदस्त नजर आती हुई बल्लेबाज अजीत मुंगा जी के माध्यम से गेंदबाजी के मार्ग पर रफ्तार के सौदागर जो हमेशा रफ्तार से बल्लेबाज को करते हैं गिरफ्तार, वो है कप्तान सिद्धार्थ एंड गोल्डी बामन डोंगरी टीम के कप्तान ओमकार नाइक. ओवर द विकेट से लॉफ्ट हिट किया है जरूर, काफी देर तक हवा में है. स्वीपर कवर की तरफ खिलाड़ी तैनात, बढ़िया कैच, बल्लेबाज होंगे आउट. पहला धक्का, पहला विकेट गिरता हुआ. बल्लेबाजी करने वाली टीम आदई. नजर आती हुई जब बल्लेबाजी कर रहे थे अजीत मुंगा जी, लेकिन जिस तरीके से कमबैक किया गेंदबाज ओमकार नाइक ने, कहते योगेश मडवी सर, भले ही आप मार खाते हो लेकिन आपके पास जिगर भी होना चाहिए विकेट लेने का, और ये विकेट लेने की ताकत दिखाई गेंदबाज ओमकार ने. हालांकि 5 ओवर में आपको 5 बॉलर्स नजर आएंगे और साई कृपा शिवन 11 ने अपना पहला विकेट गंवाया और ये पहला इंपॉर्टेंट विकेट मैदान से बाहर. ये शाम का सुहाना नजर बिल्कुल आपको दृश्य नजर आता हुआ. सामने से बिल्कुल आप देख सकते हैं जो मेट्रो जो जा रही है
पूरी तरीके से ये माहौल जैसा लगता है कि न्यूजीलैंड स्विट्जरलैंड में ये टूर्नामेंट चल रही हो, ये इतने अच्छे दृश्य, और थोड़े ही समय में ये फ्रंट लाइन ऑन होगी और ये पूरी तरीके से डे नाइट जो टूर्नामेंट है आपके सामने इस रोशनी में खेलती हुई लाइट एलईडी रोशनी में नजर आएगी। प्रवीण शेठ पाटिल जिनके माध्यम से पिछले साल आपने खारगर प्रीमियर लीग का दमदार आयोजन देखा, प्रवीण शेठ आपका भी हम स्वागत करते हैं और बेस्ट ऑफ लक देना चाहेंगे इस सीजन के लिए भी। काफी धमाकेदार केपीएल आपको नजर आती है। पहला विकेट गंवाने के बाद न्यू बैटर इन एट नंबर 3 प्रशांत कांबले, मैन फ्रॉम दापोली, पंडा के नाम से मशहूर बल्लेबाज है, कप्तान ओंकार की जबरदस्त वापसी। ये लीजिए पूरी तरीके से जड़ में डालने का प्रयास। योगेश मडवी सर, चर्चा हो रही थी कि जिस तरीके से विनोद शेठ घरत आए थे, उन्होंने कहा था रन बनेंगे, रन बने भी, लेकिन सोचो अगर योगेश मडवी सर बाला का बल्ला न चलता तो शायद रन भी कम हो सकते थे, लेकिन फिर भी एक फाइटिंग 71 रनों का टारगेट जो बड़ा ही कहेंगे 5 ओवर के मुकाबले में, और पहले सत्र में बढ़िया बल्लेबाजी रही। सेकंड इनिंग की गेंदबाजी की चर्चा करेंगे तो अब तक यहां पर अच्छी गेंदबाजी करते हुए ओमकार नाइक, पहली गेंद पर नंबर आए थे 2, दूसरी गेंद के ऊपर आया था चौका, तीसरी गेंद के ऊपर विकेट, चौथी गेंद डॉट, पांचवी गेंद डॉट, यानी कि पूरी तरीके से बल्लेबाजों के ऊपर प्रेशर बनाने में कामयाब हो चुके हैं। अच्छी गेंदबाजी है इनके पास। ओमकार नाइक खुद कप्तान गेंदबाजी बेहतर कर लेते हैं। मयूर फड़के, मैन फ्रॉम नांदगांव, जिन्होंने सीजन 2 में काफी कमाल का परफॉर्मेंस किया था, वो गेंदबाज है इनके पास। साहिल मिसाल है, अच्छे मनीष कडू है, बड़े गेंदबाज हैं, तो निश्चित तौर पर मजा आएगा मुकाबले में। नो बॉल कॉल, चलिए सोने पे सुहागा होगा, शायद थोड़े से ओवरस्टेप हुए होंगे और उसकी वजह से अंपायर सैंडी पालकर इनके ओर से ये नो बॉल का करार आता हुआ 1 रन मिलेगा। नो बॉल के तौर पर 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 7 रन। 71 रनों का टारगेट, यानी कि प्रति ओवर की चर्चा करेंगे तो 14.20 की रिक्वायर्ड रन रेट से यहां पर चलना होगा। जब जब किया है तूने अपनी काबिलियत पर विश्वास, तब तक तूने रचा है इतिहास। क्या यहां पर पांडा को 2 गेंदें डॉट निकालने के बाद अब फ्रीड का मौका मिला है, इस फ्रीड की गेंद के ऊपर क्या वो बड़ा शॉट को ही देना चाहेंगे या कप्तान ओमकार नाइक प्रशांत यानी कि पांड्या को रोकने में कामयाब हो पाएंगे? अब तक ये पहला मैच है पनवेल प्रीमियर लीग का और क्या धमाकेदार शुरुआत। फ्रीड की बॉल मिड ऑफ के ऊपर से खेला है, कोई खिलाड़ी तैनात नहीं, ओवर द गेंद लॉन्ग ऑफ की तरफ जाती हुई 1 बाउंस सीमा पार, 4 रन ओवर। देखिए योगेश मडवी सर, आज दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम, पहली शुरुआत है इस पनवेल प्रीमियर लीग डे नाइट की, और आज मात्र दर्शक आप देख सकते हैं पूरी तरीके से महेश पाटिल एंड प्रशांत गंगरडे स्टैंड खचाखच भरा हुआ। स्वर्गीय अनंता मारुति केदारी स्टैंड आप देख सकते हैं जो मेन एंट्री की तरफ दर्शकों से खचाखच भरा हुआ, और स्वर्गीय कालूराम महादू पाटिल एंड स्वर्गीय रमेश काकड़े स्टैंड आप देख सकते हैं जो दर्शक यहां पर नजर आते हुए। स्वर्गीय सिद्धि गुरुनाथ शेठ ठाकुर स्टैंड नजर आता हुआ, साक्षी स्टार सर्विस प्राइवेट लिमिटेड इनामपुरी स्टैंड आपको नजर आता हुआ, और ये लीजिए फ्रंट लाइट है वो एलईडी आप ऑन हो चुकी है, यानी कि यही मजा होता है जिस तरीके से ऐसा कोई लग रहा है योगेश मडवी सर ये वनडे इंटरनेशनल की टूर्नामेंट है कि क्या, इतना बड़ा यहां पर आयोजन, शाम का ये सुहाना सफर नजर आता हुआ, बड़े बड़े टॉवर्स है, पंछी हवा में लहरते हुए, फ्रंट लाइट, मेट्रो, दर्शक, सब कुछ मेहमान, ये स्टेज, हमारा कमेंट्री बॉक्स, पूरी तरीके से जो माहौल बनता है क्रिकेट के लिए वही बनता हुआ। नई नवेली दुल्हन को सजाया जाता है ना, बिल्कुल ये मैदान सजा है। तारीफ करेंगे पनवेल क्रिकेट समालोचक एसोसिएशन के सभी सभासदों की, अध्यक्ष उपाध्यक्ष बॉबी कोहली, उन्होंने मेहनत ली, सभी का हम तहे दिल से स्वागत करते हैं। चलते हैं मैच की तरफ। मयूर फड़के, मैन फ्रॉम नांदगांव, पहली गेंद के ऊपर उठाने का प्रयास, बढ़िया शॉट है सुशांत के बल्ले से, स्क्वायर लेग के ऊपर से यह पहला छक्का इस पारी का। शुरुआत नजर आती हुई स्ट्राइक रेट से खेलना पसंद किया। पिछली गेंदे के ऊपर चर्चा करेंगे तो लगभग 6 गेंदे नॉन स्ट्राइक एंड पर खड़े थे, लेकिन जैसे ही मौका मिला उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज सुशांत शेलके के बल्ले से छक्का, रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर 17 रन। अच्छी गेंद थी, यहां पर ऑन साइड में मोड़ा इस गेंद को,
दूर से खिलाड़ी लगभग लॉन्ग ऑन का खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ आकर गेंद को रोके, तब तक बल्लेबाज के पास पर्याप्त समय था 2 रन लेने का और इसी 2 रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है 19 रन जीतने के लिए 22 गेंदों में अभी भी 52 रनों की जरूरत है। अभी जिन्होंने YouTube खोला है, टीवी सेट, मोबाइल सेट और लैपटॉप जिन्होंने खोला है, पनवेल टेनिस क्रिकेट लाइव के माध्यम से यह टूर्नामेंट कवरेज की जा रही है, जरूर चैनल को सब्सक्राइब और लाइक करें। लो फुल टॉस बॉल, पैरों का निशाना साधने का प्रयास किया था लेकिन शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में अच्छी फील्डिंग नरेंद्र मस्कर के द्वारा, तब तक रन मिलेगा 1। योगेश मडवी सर, पनवेल टेनिस क्रिकेट.in के माध्यम से ये टूर्नामेंट कवरेज की जा रही है, केडी एंड छोटा केडी जिनके द्वारा ये पूरी तरीके से संभाली जाती है इस प्रैक्टिकली यूट्यूब चैनल को, और जिन्होंने अभी यूट्यूब ऑन किया है तो उस चैनल को जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, यानी कि जहां भी शेयर करें, जहां भी उनकी वो लाइव टेलीकास्ट होगी वो बिल्कुल आपको नोटिफिकेशन आपके मोबाइल पर आ जाएगा। मयूर तैयार, ओवर द विकेट से आए थे, हल्के हाथों से इस गेंद को टैप किया, लॉन्ग ऑन का खिलाड़ी लगभग डीप में आकर गेंद को उठाए, शुभम अच्छे फील्डर है, 1 रन मुकम्मल, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 21 रन। रायगढ़ प्रीमियर लीग समाप्त होने के बाद तुरंत नशा होता है कि पनवेल प्रीमियर लीग का वो काफी कमाल का अच्छा रिस्पांस पिछले साल योगेश मडवी सर फाइनल में तो मेरे ख्याल से पूरी तरीके से खचाखच दर्शकों के साथ भरा हुआ था स्टेडियम। हवा में है, मौका बनेगा, मिड ऑफ में खिलाड़ी तैनात, बाला गेंद के नीचे, कोई गलती नहीं, दूसरा विकेट जाएगा मैदान से बाहर। साई कृपा, शिवन्या 11 आधे टीम के बल्लेबाज सुशांत बैक टू द पवेलियन। संगीत तुम्ही खऱ्या अर्थाने डीजेच्या माध्यमातून डीजे प्रशांत मॅन फ्रॉम जाताडे यांचे देखील मनापासून आपण कौतुक करूया। छत्रपती शिवरायांचे हे संगीत त्यांनी खऱ्या अर्थाने ऐकवलं। धरती आबाला शिवाय झाकत नाही, वादल पर्वताशिवाय कापत नाही, आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो, छत्रपती शिवरायांशिवाय कोणापुढे झुकत नाही। कारण असं म्हटलं जातं, कोणी म्हणतो ठाण्याचा राजा, कोणी म्हणतोय पुण्याचा राजा, तर कोण म्हणतोय मुंबईचा राजा, अरे आम्ही म्हणतो ज्याचा साऱ्या जगात गाजावाजा असा एकच राजा छत्रपति शिवाजी राजा। हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलत। तो बिल्कुल यहाँ पर बढ़िया विकेट, कमाल की गेंदबाजी नजर आती हुई मयूर फड़के मैन फ्रॉम आया शुभा स्पोर्ट्स 11 नांदगांव गांव का ये खिलाड़ी कमाल का यहाँ पर क्रिकेट खेलते हैं। अच्छी गेंद खड़े खड़े मारने का प्रयास जरूर किया था बल्लेबाज प्रतीक पाटिल ने, खारकोपर गांव से बिलोंग करते हैं। डॉट बॉल के साथ समाप्ति, 2 ओवर के बाद रन संख्या बनी है टोटल 21 रन। याच दरम्यान या कार्यक्रमात सन्माननीय अश्विनजी भंडारी आदई यांचं शुभागमन आहे। त्यांना विनंती असेल आपण सन्माननीय अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे। त्याचबरोबर फैजल रूफिंग सोल्यूशन, आप सोचिए हम बनाएंगे, आदरणीय फैजल सरांना विनंती असेल। प्रोप्रायटर सलीम रहमानी यांना विनंती आहे, सलीम सर प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे। महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील क्राईम ब्रांच सदरक्षण नायक खलनिग्रह नायक हे ज्यांचं ब्रीदवाक्य आदरणीय सचिनजी टिके, आपल्याला विनंती असेल प्लीज आमच्या आग्रहाच्या विनंतीस, कारण आपलं स्थान आमच्या मनात आहे, आमच्या अतिथी कक्षात आहे, तर आपण बाहेर न थांबता लगेचच तात्काळ आमच्या मंचावरती विराजमान व्हायचं आहे। प्रवीण 18 गेंदों में चाहिए 50 रनों की जरूरत। दोनों टीमों की चर्चा करेंगे। साई कृपया शिवन्या 11 आधे टीम के पैकर्स एक तरफ होंगे कुणाल शेठ शेलके और एक तरफ होंगे अमित भंडारी। इन दोनों का हम तहे दिल से स्वागत करेंगे। किरण भाई शेलके और जो पैकर्स हैं उनका भी हम स्वागत करेंगे। एक तरफ सिद्धार्थ एंड गोल्डी यानी कि सुहास शेठ गुमदी और रवि शेठ पाटिल आपका स्वागत करते हैं। 2 विकेटों के नुकसान के ऊपर फिलहाल आरंभिक 2 बल्लेबाज थे, मेरे ख्याल से आए थे, वो मैदान से बाहर लौट चुके अजीत मुंगाजी, जिनकी जरूरत थी टीम को कि रुके रहे। 5 ओवर का ये मैच है, 5 गेंदबाज यूज किए जाएंगे, तो थोड़ा सा सब्र उन्हें करना चाहिए था, लेकिन फिलहाल बड़े शॉट लगाने की कोशिश पे उन्होंने विकेट गंवाया। गेंदबाजी में परिवर्तन, नए बॉलर्स आप देख सकते हैं। तन्मय पाटिल मैन फ्रॉम पाटनोली का ये खिलाड़ी है जिसके ऊपर आप ये गेंद सौंपी है कप्तान ने। ओवर द विकेट से तैयार, पहली गेंद लो, फुल टॉस, कैप होने का प्रयास, फील्डर दूर से आते हुए जब तक उठाएंगे फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था उनके पास, और इसे 1 रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 22। डबल डिजिट में एक फिगर्स आप देख सकते हैं। 2 ओवर
एक बॉल का खेल समाप्त हो चुका है। 22 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर, रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर इक्का दुक्का से काम नहीं बनेगा। यहां पर अगर बने रहना है तो बड़े शॉट की तलाश होगी मिडिल ऑर्डर्स के बल्लेबाजों के द्वारा। ये लीजिए, फुल टॉस थी, फायदा नहीं उठा पाए, लेकिन विकेट कीपर अनिकेत के द्वारा थोड़ी सी गलती हुई और लगता है बल्ले पर शायद लगी थी ये गेंद, इसकी वजह से ये बल्लेबाज के खाते में रन जाएगी। अनिकेत जो कोहली है मोहा कोहलीवाड़ा से बिलोंग करता है। आप महेश स्मृति मोहा कोहलीवाड़ा टीम को देखते हैं, जो मनोज कोहली टीम के सीनियर खिलाड़ी है, उनको लगता है कि अपने गांव का खिलाड़ी बड़ी बड़ी टूर्नामेंट में खेले और जलवा भी करते हुए। व्हाइट बॉल का ऑफ स्टंप से बाहर जाते हुए अंपायर का व्हाइट बॉल का करार। ये व्हाइट क्रमांक आता हुआ मेरे ख्याल से इस इनिंग्स में टोटल दूसरा वाइड आता हुआ। पहले सत्र में एक वाइड आया था, इस इनिंग्स में एक वाइड, यानी कि टोटल अब तक पूरे मुकाबले की चर्चा करेंगे 2 गेंदे वाइड आ चुके। सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 24 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। 16 में चाहिए 47 रनों की जरूरत, एक बड़े ओवर की तलाश होगी। उठाया इस बार सीधा वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से स्वर्गीय अनंता मारुति केदार स्टैंड की तरफ, सीमा पार। दैट्स अ बिग 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 हिट। से दबाव था वो मात्र कम नजर आता हुआ। इसी 6 की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। आने वाली 15 गेंदे 41 रनों की आवश्यकता है। योगेश मेहदी सर, कहा जाता है कि करेंसी के लिए पाउंड का और क्रिकेट के लिए ग्राउंड का, और इस मैच के लिए दर्शकों का साउंड मजा ही कुछ और है। जबरदस्त यहां पर क्रिकेट का ये दृश्य नजर आता हुआ। 6 रनों की मदद से दबाव थोड़ा सा कम, 30 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। तन्मय के ऊपर थोड़ा सा प्रेशर डालने का प्रयास। प्रशांत तो शांत थे, लेकिन अब नहीं शांत रहेंगे। फुल टॉस थी, बड़े शॉट में नहीं तब्दील कर पाए। एक से बल्ला हाथ से छूटा जरूर है, लेकिन चलिए 1 रन मिलेगा। दूर से बाला आए, गेंद के नीचे उठाएंगे। 1 रनों के साथ दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदले और स्ट्राइक मात्र रहेगी अब बल्लेबाज प्रशांत के प्रतीक पाटिल के पास। 1 रनों की मदद से रन है टोटल 31। आधा सफर भी अभी तक मेरे ख्याल से तय नहीं हुआ है, यानी कि अभी भी 41 रनों की 40 माफ कीजिए टोटल स्कोर बना स्कोर कार्ड के ऊपर 31। 31 रन यानी कि 14 गेंदों में चाहिए अब 40 रनों की जरूरत। तन्मय तैयार, अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ा सा दूर फेंकने का प्रयास किया। अंपायर का सिग्नल आता हुआ, इट्स अ वाइड बॉल कॉल। वाइड की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 32, यानी कि जीतने के लिए 14 गेंदों में चाहिए अब 39 रनों की जरूरत है। घबरा के पीछे हटे ऐसे हम नहीं, कोशिश करके हारे तो कोई गम नहीं, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिश करनी होगी दोनों भी टीमों को। ये भी फुल टॉस थी, रन आउट का चांस, बैक टू द बॉलर, गेंद गई थी। कमाल का एफर्ट अपने फॉलो थ्रू में, बैट्समैन होंगे आउट। मेन बैट्समैन प्रशांत, बैक टू द पवेलियन। हॅलो हॅलो, चला नेक्स्ट मॅच होणार आहे ती आपण पाहणार, परंतु मी विश्वजित मात्रला आमंत्रित करेन, आपण प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। बिल्कुल, आप योगेश मडवी सर देख सकते हैं इंपैक्ट प्लेयरों की अगर चर्चा करेंगे दोनों भी टीमों की, तो एक तरफ साई कृपया शिवन्ना 11 आदि टीम के इंपैक्ट प्लेयर मेरे ख्याल से प्रणीत शेलके जो इंपैक्ट प्लेयर के तौर पर है। जो इंपैक्ट प्लेयर की अगर चर्चा करेंगे ना, ये ग्रामीण में जो रायगढ़ प्रीमियर लीग हुई थी, आई थिंक वो मुकाबला आदित्य मैत्री स्पोर्ट्स प्लस पे विपक्षा मुकाबला खेला गया था। वीर मराठा जो है, यानी कि 4 में चाहिए थे रन 14, जहां पर विंदने गांव के बाबू 7वें क्रमांक पर इंपैक्ट प्लेयर आए। गियर बदला मैच का, 2 छक्के दागे और मुकाबला किया था। फिनिशिंग इंपैक्ट प्लेयर की ताकत होती है। सेकंड इनिंग्स में जब आप खेलते हो ना, तो इंपैक्ट प्लेयर आपके पास बल्लेबाज ही होना चाहिए, ये बात जहन में होना बहुत ही जरूरी होता है। लेकिन देखेंगे प्रणीत को इंपैक्ट के सेकंड इस इनिंग्स में। फुल टॉस बॉल गैप में जरूर, लेकिन खिलाड़ी है मौजूद। आते हुए बाला, अच्छी फील्डिंग नजर आती हुई। देखिए आज आप देख सकते हैं बल्लेबाज मिडिल ऑर्डर्स में आ चुके हैं। मेरे ख्याल से प्रतीक पाटिल जिनके बल्ले से रन आ रहे हैं, तो 3 ओवर समाप्त। 3 ओवर के बाद रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 33 रन जीतने के लिए 12 गेंदे 38। तब तक ड्रिंक जाएगी मैदान में। सुनते हैं प्रशांत डीजे की एक पनवेल प्रीमियर लीग में धमाकेदार संगीत।
अब बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी के लिए उमेश माली मैम फ्रॉम केवाले और उनके साथ ही पार्टनर होंगे धीरज काथारा। गौरी स्पोर्ट्स नेवाली यानी कि राजेश शेठ काथारा, इनके गांव का ये खिलाड़ी आप देख सकते हैं बल्लेबाजी के लिए उतरे जरूर है। क्या यही वो आपके लिए प्लेटफॉर्म है जब आप किसी छोटे से गांव से आते हो और इतनी बड़ी लीग स्टेज में अपना मुकाबला खेलते हो, तो यह आपका सपना होता है। उमेश माली, अनिकेत कोहली, मोहा कोहलीवाड़ा का ये विकेट कीपर, बढ़िया कैच उन्होंने पकड़ा। यानी कि सभी यंगस्टर खिलाड़ी है जो उनका अच्छा परफॉर्मेंस रहता है। एक तरफ सुभाष शेठ गुंदी, इनके चेहरे पर थोड़ा सा टेंशन जरूर है, लेकिन देखेंगे वो टेंशन को किस तरीके से ये गेंदबाज दूर कर पाएंगे। तो दूसरी तरफ होंगे किरण और अमित भंडारी जो पुरस्कार थे, उनके ऊपर भी थोड़ा सा टेंशन, क्योंकि जी पहला हाँ, मुकाबला। बिल्कुल। प्रवीण, मुकाबला 11 गेंदे 38 रन इतने महंगे नहीं है। क्रिकेट में कई रन बनते हुए देखे, इस पिच के ऊपर रन भी बनते हैं, तो शायद आने वाला ओवर अटैकिंग क्रिकेट खेले, 15 से 20 रन भी आए ना प्रवीण, तो ये मुकाबला बन सकता है। ये सुपर 8 में एक टीम क्वालिफाई होगी, हर दिन एक टीम का क्वालिफाई की जाएगी। तो एक लीग का मुकाबला पहला अगर आप जीते हो तो थोड़ा सा दबाव आपके ऊपर जो है वो कम होता है, और दोनों भी टीम की यही सोच है कि यहाँ से एक मुकाबला पहला जीते, लेकिन कौन जीतेगी वो समय ही तय कर पाएगा। कमाल का गेंद था, यॉर्कर डालने का प्रयास, शायद बेल्स गिरी है, लेकिन पहले अगर गेंद उनके पैरों पर लगती तो डेफिनेटली बल्लेबाज आउट हो सकते थे, लेकिन दूसरे अटेम्प्ट में उन्होंने गेंद को रोकने का प्रयास किया, तब तक बेल्स गिरी थी, स्टंप को उखाड़ते तो शायद ये मामला आपके लिए बन सकता था। मनीष कडू मैन फ्रॉम जय हनुमान, स्वर्गीय नीलेश 11 जावले टीम के ये खिलाड़ी है। जावले में भी अच्छी नाइट प्रतियोगिता आप देखते हैं, उसी गांव का ये खिलाड़ी, यानी कि धीरज का तरफ स्ट्राइक एंड पर होंगे। जीत की उम्मीद है, 10 गेंदों में चाहिए 37, यानी कि लगभग आपको 6 छक्के दागने होंगे। कंपल्सरी सुपर ओवर, पहली गेंद के ऊपर लॉफ्ट किया है स्क्वायर लेग के ऊपर से, धीरज कातारा के बल्ले से ये ब्रांडेड इट 6 रन। को उठाएंगे, फिल करेंगे, दूसरे की कोशिश, थोड़ी सी यहां पर जल्दबाजी में थे और उसका फायदा तुरंत उठाया बल्लेबाजों ने। 2 रन मुकम्मल किए, 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 42। जीतने के लिए चाहिए 8 गेंदे 29 रनों की जरूरत। एक छक्का इस मुकाबले में पूरी तरीके से कमबैक करवा सकती है। बॉबी शेट कोहली, आपका हम स्वागत करते हैं, काफी बड़ी मेहनत, ग्राउंड स्टाफ की भूमिका निभाते हुए आपका हम स्वागत करते हैं। ओवर द विकेट से गेंदबाज तैयार, ये उठाने का प्रयास, दूरी तो बहुत मिली है, मंजूरी क्या होगी? जी हां, मिलेगा 6 रन। मुकाबले में हुई है वापसी, 7 में चाहिए 23 रनों की जरूरत। छह रनों की मदद से आपको मुकाबले में पूरी तरीके से वापसी हुई, 7 गेंदों में चाहिए 23 रनों की आवश्यकता। जीत की उम्मीद है तो हासिल भी होगी, कुछ पल याद करो, बात कदमों में मंजिल भी होगी। तो बिल्कुल यहां पर 6 रनों की मदद से फिलहाल अब यहां पर धीरज का कॉन्फिडेंस थोड़ा बढ़ता हुआ, लेकिन क्या मनीष कमबैक कर पाएंगे इस आखिरी गेंद के ऊपर? तेज तर्रार गेंद फेंकी थी जरूर, लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात, अच्छी फील्डिंग नजर आती हुई, 1 रन मुकम्मल, थ्रो करेंगे, तब तक 2 रन लेने का समय था और इसी के साथ ओवर की हुई समाप्ति। 4 ओवर के समर्पण के बाद रन संख्या 50 स्कोर कार्ड के ऊपर, आने वाली गेंदें होंगी 6 और चाहिए 21। अगर मुकाबला छूटता है बराबरी पर तो सुपर ओवर खेला जाएगा।
माननीय अतिथी कक्षात फैजल रूफिंग सोल्युशन फैजल शाहीन सन्माननीय सलीमजी रहमानी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या पनवेल समालोचक असोसिएशनचे सेक्रेटरी संतोषजी गरत यांच्या पवित्र शुभ असते त्यांच्या अंगावरती आप सोचिए हम बनाएंगे, आप सोचिए हम बनाएंगे या ब्रीदवाक्यावरती आमच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज तादायत फैजल रूफिंग सोल्युशन रहमानी सर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय आणि पीपीएलच्या माध्यमाने त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. यस डेफिनेटली पिछले साल भी फैजल रूफिंग सॉल्यूशन काफ़ी बड़ा सपोर्ट किया था पीपीएल पर सीजन 2 के लिए. उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे. पिछले साल में भी उन्होंने काफ़ी बेहतरीन सपोर्ट किया. मगर प्रवीण मुकाबला बहुत बेहतरीन मैंने पहले कहा था कि ये मुकाबला रफ एंड टफ होगा और आखिरी ओवर में 6 गेंदों में चाहिए 21 की दूरी. पहली गेंद उठाकर खेला है आड़े बल्ले से स्क्वायर लेग के ऊपर से. जी हां, बना है इस मुकाबले में शिवन 11 आदि टीम 6 की मदद से. अब बनेंगे 5 में चाहिए 15. कमाल का शॉट था उमेश के बल्ले से. केवाले का ये दौड़ता हुआ खिलाड़ी 6 रनों की मदद से रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर. अब तक 56 यानी कि बची हुई 5 गेंदों में चाहिए 15 रनों की जरूरत. ये खेल है. ये अंपायर तीसरे अंपायर की मांग की जा रही है. टीवी स्क्रीन की तरफ मैं गुजारिश करूंगा हमारे सचिन कड़ू सर जो आइए स्क्रीन के ऊपर वहां पर चेक करेंगे. बिल्कुल वहां पर लगे हुए. आज हमारा है कल तुम्हारा होगा. आगे बढ़ो कदमों में जमाना होगा. सितारे तो बहुत है छोटे, हौसला तो हर होगा, तीर भी तुम्हारा होगा. तो देखेंगे इस मैदान के ऊपर कैसा हौसला लेकर दबाव योगेश मडवी सर लिया है गेंदबाज के ऊपर. क्या कहेंगे जब किसी भी गेंदबाज के ऊपर ये जब प्रेशर डाला जाता है? यस शुरुआत में यह प्रवीण पहले गेंद के ऊपर छक्का चौका आता है तो खास तौर पर दबाव बन जाता है और अब बल्लेबाज खुलकर खेलना चाहेंगे क्योंकि चाहते हैं कि इस आखिरी ओवर में 21 की जरूरत थी. अब छक्का आया, 5 में चाहिए 15 की आवश्यकता. मुकाबला बेहतरीन होगा क्योंकि प्रवीण शुरुआत बन चुकी है. साहिल मिसाल मैम फ्रॉम भिंगारी उड़ाया इस गेंद को सीधा लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में. लगभग लग रहा था कि मेट्रो के पटरी पर जाएगी. थोड़ा बचा. स्टैंड एंड डिलीवर आउट ऑफ द पार्क. इट्स यूज. 2 ही गेंद में मुकाबला बन चुका है प्रवीण. इसलिए तो कहते हैं ना कि क्रिकेट खेल अनिश्चितता भरा माना जाता है. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. और पीपीएल सीजन 3 में तो ऐसे मुकाबले होंगे. हर मुकाबला रफ एंड टफ होगा. और ये देखिए मुकाबला पलट पर. मगर प्रवीण कहते हैं ना कि 2 छक्के आने से ही मुकाबला खत्म नहीं हुआ. अभी भी संघर्ष करना है. संघर्ष मैदान के ऊपर दोनों टीम को करना पड़ेगा. यहाँ से एक डॉट बिगेन भी आती है प्रवीण तो भी मुकाबला हो सकता है. यस, अभी जीतने के लिए चाहिए 4 गेंदों में 9 रनों की जरूरत. योगेश मडवी सर, क्या ये तेजस मात्रे मेंटोर है इस टीम के? इनका चयन सही था कि साहिल मिसाल को गेंदबाजी लाए? इनके पास 2 विकल्प थे मेरे ख्याल से. ये गेंदबाज नरेंद्र मस्कर ये भी अनुभवी खिलाड़ी है. ये स्लॉग ओवर में गेंदबाजी कर सकते थे. साथ ही सनील पड़के ये इंपैक्ट प्लेयर है, पार्ट टाइम गेंदबाज. लेकिन भरोसा देखा इस खिलाड़ी के ऊपर. देखेंगे क्या वो खड़े उतर पाएंगे. कहते हैं कि एक्सपीरियंस गुड टीचर. कहते हैं अनुभव सर्वश्रेष्ठ से बड़ा गुरु होता है. और ये गेंद क्या पे गिरी है, जाएगी सीमा रेखा पार. मुकाबला कर दिया है खुला. अब चाहिए 3 बॉल 5 की दूरी. प्रवीण सही कहा कि जिस तरह से ये गेंदबाज टीम में थे और अनुभव सबसे ज्यादा बड़ा गुरु होता है. जिनके पास अनुभव है गेंदबाजी अच्छे कर सकते हैं. मगर कई डिसीजन गलत हुआ है. यस, एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु माना जाता है. नाम होगा खेल के मैदान में तुम्हारा. पहले खुद करके दिखाओ. दुनिया होगी एक दिन कदमों में. अंधेरे आकाश में रोशनी भर के दिखाओ. क्या गजब का यह मुकाबला. आखिरी 3 गेंदें 5 की दूरी है. मुकाबला पसंद आया पहले मुकाबले के लिए. जोरदार तालियां हो जाए दर्शकों के लिए. जबरदस्त फाइट मुकाबले में और लाजवाब गेंदबाजी. लाइन को जरूर परखा इस बार. रन लेना चाहते हैं, दूसरे की तलाश. क्या जोखिम भरा होगा? डायरेक्ट हिट. आएगा मुकाबले में मजा. बल्लेबाज उमेश माली बैक टू द पैवेलियन.
तो बल्लेबाज होंगे आउट उमेश माली, शायद रन नहीं रहना चाहते, एक भी आई थी। देखिए थर्ड अंपायर वहां पर बैठे हुए स्क्रीन के ऊपर, सचिन कडू सर, तो स्क्रीन के ऊपर जरूर है। यस प्रवीण, मुकाबला पलटवार हुआ, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर रहा। यही तो क्रिकेट का दस्तूर है और हमेशा ये ऐसा ही क्रिकेट देखने मिलता है। दर्शक इसी क्रिकेट को पसंद करते हैं। 3 में चाहिए थे 5 और अब आ गया एक सिंगल, यानी कि 2 में 4। प्रवीण, यहां से एक डॉट बॉल भी मुकाबले को पलटवार कर सकती है। योगेश मडवी सर, आपण विचार केला तर आज बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील भरपूर चांगलं योगदान राहिलंय आणि आज तुम्ही खऱ्या अर्थानं बकासूर ग्रुपचा ब्रँड अँबॅसेडर प्रफुल्ल मोकल तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल। षष्टम हिंद केसरी, रुस्तमे हिंद केसरी, बकासूर बैलाचे खऱ्या अर्थानं बकासूर ग्रुप, सचिन शेठ कडाव आणि रोशन मेहर उर्फ वाट्या यांच्या ग्रुपचा ब्रँड अँबॅसेडर, म्हणजे क्रिकेटसाठी त्याला जे जे काही लागेल ते खऱ्या अर्थानं सचिन शेठ घरात बकासूर ग्रुप यांच्या वतीने त्याला स्पॉन्सर केलं जाईल। तो देखील खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल। जीत है हम अपने दम पर, हराने की कोशिश काफी थी, जुनून ले आया हमें किनारे पर, लेकिन डुबाने की साजिश काफी थी। ये मैदान में वार है, पलटवार है, यही है तो प्रीमियर लीग का बेशुमार खुमार है। 2 में चाहिए 4, अगर आती है बाउंड्री तो जीत होगी, अगर आते हैं 3 हो गए सुपर ओवर, अगर आते हैं 2 तो मैच जीत सकती है बामन डोंगरी टीम। लेकिन देखेंगे आखिर के क्षणों तक बाजी किसके हाथों में बनी रहेगी। हार मानने को तैयार नहीं है सिद्धार्थ एंड गोल्डी 11 जीवदानी बामन डोंगरी, तो एक तरफ जीत का खुमार चढ़ा है शहीद साई कृपा शिवन्ना 11 आधी टीम की तरफ। क्या सिंगल देना जरूरी था, रोक सकते थे। धीरज अच्छे बल्लेबाज है, उनके बल्ले से 6 आया था। साहिल की तारीफ करेंगे, उन्होंने कमबैक दिलाया अपने टीम के लिए। नए बैटर स्वप्निल आदेकर मैन फ्रॉम कुत्तरपाड़ा का ये खिलाड़ी खेलने के लिए तैयार। राउंड द विकेट से बॉलर, फुल टॉस बॉल थी, हल्के हाथों से इस गेंद को टैप किया, 1 रन कंप्लीट। स्ट्राइक रखेंगे धीरज कातारा अपने पास, 1 बॉल में चाहिए 3, बराबरी के लिए चाहिए 2। क्या आज के इस पहले प्रीमियर लीग का डे नाइट का सुपर ओवर का मुकाबला होगा, या इस रनों को चेज किया जाएगा या बचाया जाएगा? यस डेफिनेटली प्रवीण, दर्शक यही चाहते हैं कि ये सुपर ओवर वाला मुकाबला हो और शुरुआत पीपीएल सीजन की काफी दमदार हो। और ये मुकाबला देखिए ना प्रवीण, कैसे शुरुआत में लगा था, 2 बड़े छक्के आने के बाद ये मुकाबला जल्द ही जीता जाएगा, मगर